नाशिकमधले दृश्य आपण पाहता आता ठाकरेच्या सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला, त्याचा निषेध जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। दुग्धाभिषेक या फोटोला घातला जातोय। नाशिकमधले दृश्य ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले। मीनाताई ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक या ठिकाणी घातला जातोय। उद्धव ठाकरे आता त्या ठिकाणी परिसराची पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत। काही वेळातच ते शिवाजी पार्कमध्ये पोहोचतील, तर दुसरीकडे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर ज्या पद्धतीची शाईफेक करण्यात आली त्याच्यानंतर त्याचे पडसाद जे आहेत ऋषाली ते संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत। नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी अभिनव पद्धतीनं खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी मीनाताईंच्या फोटोला दुग्धाभिषेक केला जातोय आणि या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडेच नाही तर वेगवेगळ्या संघटनांकडून असेल, शिंदे यांच्या शिवसेनेकडून असेल, यांच्या सगळ्यांकडनं या संपूर्ण घटनेचा निषेध केला जातोय। नाशिकच्या शिवसेना ठाकरे यांच्या गटाच्या कार्यालयाच्या बाहेर आता कार्यकर्ते जमलेले आहेत। दुग्धाभिषेक केला जातोय, घोषणाबाजी केली जाते आणि तात्काळ ही संपूर्ण घटना ज्यामुळे घडली आहे, ज्या लोकांनी हा संपूर्ण प्रताप केलेला आहे, उद्योग केलेला आहे, त्यांना ताबडतोब अटक करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। अत्यंत तीव्र अशा भावना ज्या आहेत, संतप्त अशा भावना ज्या आहेत त्या या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच परिस्थितीमध्ये उमटताना बघायला मिळत आहेत। अगदी कुठलाही राजकीय पक्ष असला तरी त्या सगळ्यांकडनं या घटनेचा निषेध केला जातोय। तातडीनं गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घालावं, जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ अटक करावी आणि एकूणच ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ या सगळ्या आरोपींना अटक करून जनतेसमोर आणावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत, तीव्र भावना आहेत, घोषणाबाजी केली जाते, झेंडे फडकवले जात आहेत आणि एकूणच या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली जाते। ऋषाली, नक्कीच सर, चंदन आपण पाहतोय की ठिकठिकाणी आता ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत, निषेध केला जातोय। धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।